श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. बघा, लवकरच शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे आणि 3 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर आपल्याला आपल्या आई भगवतीची सेवा, जास्तीत जास्त सेवा करायची आहे. या नवरात्रीत आपल्याला काही अशा गोष्टी, घटस्थापना केल्यानंतर आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टींचं पालन करायचं आहे, जेणेकरून आपल्याला या सेवेचं फळ सुद्धा लवकरच चांगलं मिळेल आणि आपल्या घरावरती आपल्या कुलदेवीची कृपादृष्टी सुद्धा राहील. बघा, या नवरात्रीत आपण देवीच्या 9 रूपांची 9 दिवस आराधना करतो, सेवा करतो. त्याचबरोबर हवन करतो, दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो, कन्यापूजन करतो, कुलाचार करतो. अशा सर्व गोष्टींबरोबर आपण या नवरात्रीत अजून काही गोष्टी करायच्या असतात. तर त्या कोणत्या आहेत तर त्याच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, या नवरात्रीमध्ये तुम्ही कांदा लसूण खाणे टाळा, शक्यतो टाळा, वज्र करावे. कारण आपल्याला या नवरात्रीमध्ये 9 दिवस दुर्गा सप्तशतीचे सुद्धा पाठ लावायचे असतात आणि हे पाठ लावताना आपल्याला चिडचिडेपणा येऊ नये, आळस येऊ नये किंवा ढेकर येऊ नये, यासाठी शक्यतो कांदा लसूण खाणं टाळावं. कारण कांदा लसूण हे तामसी पदार्थ आहेत. त्याच्यामुळे ॲसिडिटी तर होते, त्याचबरोबर चिडचिडेपणा सुद्धा होतो. दुर्गा सप्तशतीचे कोणी 14 पाठ लावणार असेल तर त्यांना दिवसाला 2-2 पाठ तरी या 9 दिवसात लावावे लागणार असणार आणि तुम्हाला तो आळस येऊ नये, वाचताना ढेकर येऊ नये, यासाठी कांदा लसूण खाणं शक्यतो टाळावं. आता तुम्ही पाठ करायला बसला आहात, एखादी बाई जोगवा घेऊन आली आहे, एखादा पैसे वगैरे मागायला एखादा माणूस दारात उभा राहिला आहे, तुम्ही बोलाल हा रोजच येतो, रोजच काय याला पैसे द्यायचे का? तर बघा, रोजचं माहिती नाही, पण नवरात्रीमध्ये तुमच्या दारात जी व्यक्ती येईल तिला पैसे देऊ नका, पण घरातलं एखादं धान्य तुम्ही तिला दान करावं असं मला वाटतं. कारण आई भगवती ही कोणत्या ना कोणत्या रूपात या नवरात्रीमध्ये तुमच्या दारात येऊ शकते. बघा, अगदी तुम्हाला न आवडणारी व्यक्ती जरी तुमच्या दारात आली तरी तिला रिकाम्या हाती किंवा असंच पाठवू नका. भलेही ती व्यक्ती तुम्हाला चांगलं बोलणार नाही, परंतु तिचा आत्मा तुम्हाला दुवा दिल्याशिवाय राहणार नाही. या नवरात्रीमध्ये तुम्हाला कोणीही काहीही बोलून दे, पण आपलं डोकं शांत ठेवायचा प्रयत्न करायचा. कोणालाही काहीही उलट सुलट बोलायचं नाहीये. भलेही समोरचा माणूस तुम्हाला उकसवायचा प्रयत्न करेल, तुम्हाला तुमच्याशी भांडण्याचा प्रयत्न करेल, परंतु आपलं डोकं हे शांत ठेवायचं आहे. आपल्याकडनं कोणालाही अपशब्द जाणार नाही, याची आपण या दिवसात काळजी घ्यायची आहे. तरच या सेवेचं फळ मिळेल. नाहीतर मग सेवा करून, देवदेव करून काहीही उपयोग नाही. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे जे षडरिपू आहेत, हे आपल्या आयुष्यात ठाण मांडून बसलेलेच असतात. हे आपल्याकडून कोणतेही चांगली काम किंवा आपल्या या ज्या सेवा आहे ह्या करून देत नाहीत. हे आपल्या पाचवीलाच पुजलेले असतात. परंतु या सर्वांवरती विजय प्राप्त करायचा हे आपल्या हातात असतं आणि त्यामुळे मी सांगते की कोणीही काहीही कितीही काही बोलून दे, आपल्याला उकसवायचा प्रयत्न करून दे, आपण आपलं डोकं शांत ठेवायचं, शांत राहायचं. तू बाबा जे बोलतोय ते तुझ्यापाशी तुझ्या पद्धत, ते मी माझ्याकडे घेतलेलं नाहीये. जेव्हा तुम्ही त्या माणसाला प्रत्युत्तर देता तेव्हा ते तुम्ही तुमच्याकडे घेता. त्यामुळे समोरचा कितीही शिव्या घालून दे, आपण शांत बसायचं. जोपर्यंत तुम्ही त्याला काही बोलत नाही तोपर्यंत तो जे काही वाईट बोलेल ते त्याच्याच पदरात पडणार आहे. त्यामुळे आपण डोकं शांत ठेवायचंय, तरच आपल्याला या पूजेचं फळ मिळेल. कितीही राग आला तरी मनावरती कंट्रोल ठेवणं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे मनावरती ताबा ठेवायला शिका, मन शांत ठेवा, चिडचिड करू नका. बघा, स्त्रियांचा आदर करा, उगाच विनाकारण कोणालाही काही बोलायला जाऊ नका. त्यांचं कर्म त्यांच्यापाशी, बाकी आपल्याला काही नाही. बाकी जे आहे ते सर्व आपली आई भगवती बघून घेईल. बघा, या नवरात्रीमध्ये आपल्याला कन्येचं पूजन करतो. सगळ्यात जवळपास कुठे देवीचं मंदिर असेल त्या मंदिरात जाऊन तुम्हाला ओटी भरायची आहे. घरात तर आपण कुलाचार करतोच, आपण घरामध्ये कुलदेवीची आपल्या ओटी करतोच. जरी आपल्याला आपल्या मूलपीठावर जायला नाही जमलं
तरी प्रत्येक स्त्री नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये कुलदेवीची ओटी तर भरतेच, पण शिवाय तुमच्या आजूबाजूला देवीचं जर मंदिर असेल, देवी बसत असतील, तर तिथेही जाऊन तुम्ही देवीची अगदी साडी नाही तर साध्या ब्लाऊज पीस घेऊन तरी तुम्हाला ओटी भरायची आहे. बघा, या नवरात्रीमध्ये मन शांत ठेवा, कारण चिडचिड करून आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. बघा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.